राजकीय भूकंप जर झाला तर तो आम्हीच करणारे त्यांच्याकडून होऊ शकत नाही। त्यांना या आरक्षण देण्याच्या संदर्भात आस्था नाही। आम्ही आरक्षणाचे बाजूचे आहोत। हिंदू असो, मुस्लिम असो का ख्रिश्चन असो, धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये अशी सुप्रीम कोर्टाची डायरेक्शन आहे। इथं तुम्हाला मागच जाहीर केलं ना तर मी राज्यसभेवर जाणार ना, मी विधान परिषदेवर जाणार ना, मी विधानसभा लढणार। पण पार्टीने जर म्हणलं गावचा सरपंच व्हा एखाद्या तरी मला करावं लागतंय। आम्ही अनेक वेळेस सांगितलं आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा कोण्या राजकारणाचा विषय होऊ नये। सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून या निर्णयाचा मार्ग शोधला पाहिजे, या मताचे आम्ही सुरुवातीपासून आहे। भारतीय जनता पक्षाचं राज्यात सरकार असताना आरक्षण दिलं गेलं होतं, ते आरक्षण चॅलेंज झालं। सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली, हायकोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळू दिली नाही। पुढच्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्याच्या नंतर जे कोणी त्या काळात सत्तेत होते त्यांनी त्यासाठी लागणारी वकिलाची फौज किंवा अन्य सप्लिमेंटरी माहिती द्यायला पाहिजे होती, दिल्यामुळं ते आरक्षण रद्द झालं, पुन्हा सत्तांतर झालं। आणि आत्ता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघं मिळून जे सरकार चालवतात या सरकारने 10% आरक्षण आता दिलेलं आहे। या उपरही समाजाचं समाधान जर झालं नसेल तर काय मार्ग निघू शकतो यासाठी काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मला असं वाटतं जेव्हा कधी जटिल प्रश्न निर्माण होतात तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे। यासाठी जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये आत्ता जे काही विरोधी पक्ष म्हणतात ते स्वतः त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ त्यांना या आरक्षण देण्याच्या संदर्भात आस्था नाही। आम्ही आरक्षणाचे बाजूचे आहोत। त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या रॅल्या आणि आत्ता जी काय आरक्षणाची मागणी होती ती योग्य आरक्षण मिळावं या मताचे आम्ही आहे, आमचा पक्ष आहे, आमचा महायुतीसुद्धा आरक्षणाच्या बाजूची आहे। परंतु ज्या पद्धतीनं या प्रसंगाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची जी काही योजना आखायला पाहिजे ती सर्वांनी मिळून आखायला पाहिजे। मतदान होणार आहे, मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, 12 उमेदवार रिंगणात आहे, काय वाटतं घोडेबाजार होण्याची शक्यता आहे? घोडेबाजार वगैरे काही नाही। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि NCPचे सर्व आमदार एकत्र आहेत आणि 100% आमचे सारेचे सारे जण निवडून येतील। गेल्या वेळी निवडणूक झाली होती त्यावेळी राजकीय भूकंप झाला होता, उद्या अशी काही शक्यता होऊ शकते? राजकीय भूकंप जर झाला तर तो आम्हीच करणारे त्यांच्याकडून होऊ शकत नाही। तसे हालचाली चालू आहेत। सगळ्यांना आरक्षण पाहिजे, मुस्लिम बांधव सुद्धा मागणी करतात। धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे। हिंदू असो, मुस्लिम असो का ख्रिश्चन असो, धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये अशी सुप्रीम कोर्टाची डायरेक्शन आहे। जातीला अधिकार आहे आरक्षण मागण्याचा, पण धर्माला अधिकार नसतो। अरे राजा हो, भारतीय जनता पार्टीमध्ये पार्लमेंटरी बोर्ड आहे, कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही तिकीट द्यायचं हे आमच्या मतावर अवलंबून नाही आहे। आमच्या पार्टीमध्ये पार्लमेंटरी बोर्डनं निर्णय करतं। मी तर तुम्हाला मागच जाहीर केलं ना तर मी राज्यसभेवर जाणार ना, मी विधान परिषदेवर जाणार ना, मी विधानसभा लढणार। पण पार्टीने जर म्हणलं गावचा सरपंच व्हा एखाद्या तरी मला करावं लागतंय, असं थोडं आहे। पण पार्टीचा आदेश पाळणाऱ्यापैकी कार्यकर्ता आहे। मी मागच्या काळात मंत्रिपदाचा राजीनामा द्या म्हणलं, मी दिला, मी प्रदेशाध्यक्ष झालो। त्यामुळं मी आता जरा बाकीचे भरपूर कामं असतात, पक्षाचं काम करीन। मी मराठवाड्यात दौरा केला, मी नांदेडला जाऊन आलो, लातूरला जाऊन आलो, धाराशिवला जाऊन आलो। मी आता 2-4 दिवसामध्ये परभणी आणि हिंगोलीला चाललो। मी पार्टीचं काम करतो, राज्याच्या कोर ग्रुपमध्ये असल्यामुळे मला अनेक कामं पार्टी सांगते ते मी करतो। त्यालाच लावून एक प्रश्न आहे, विधानसभा निवडणूक उमेदवार मिळवण्यासाठी आबा प्रयत्न करताय, कार्यकर्ता प्रयत्न काय, बॅनरवरती भावी आमदार आहे, तसा तुम्ही पक्षाकडे काही लोकांनी भावी खासदार बी लावलो, त्याला विचारलं तो असं आता सध्या भावी आमदाराला काळ नाही ते विचारूच नको तू, बरं तर बरं तू नको लावू काय। मराठवाड्याचा दौरा केला तुम्ही आता?
हां काय परिस्थिती आहे